रेशन कार्डच्या 2026च्या या नियमांमुळे अनेकांचे रेशन कार्ड सध्या कॅन्सल होऊ शकते किंवा त्यांना धान्य मिळणं बंद होऊ शकतं। भारतामध्ये रेशन कार्ड कधी चालू करण्यात आले, कोणासाठी चालू करण्यात आले, यामागे काय हेतू होता, या संपूर्ण विषयाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून 2026च्या या नियमांचा फटका तुम्हाला बसणार नाही किंवा रेशन कार्डबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला असेल। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून रेशन कार्डबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। सुरुवातीला तुम्हाला हे सांगतो की भारतामध्ये रेशन कार्ड कधी चालू झालं। भारतामध्ये रेशन कार्ड हे 1940मध्ये ज्यावेळेस जगामध्ये दुसरं विश्वयुद्ध चालू होतं, या काळामध्ये भारतामध्ये रेशनिंग सिस्टमला सुरुवात झाली। आणि या रेशनिंग सिस्टमचा सुरुवातीचा जो हेतू होता हा होता अन्नधान्याची कमतरता कमी करणे आणि गरिबांना स्वस्तामध्ये धान्य मिळवून देणे, हा या रेशनिंग सिस्टमचा सुरुवातीचा हेतू होता। आता तुम्हाला हे सांगतो की सुरुवातीला हे रेशन कार्ड कोणासाठी चालू करण्यात आलं होतं। सुरुवातीला हे रेशन कार्ड हे शहरी भागातील लोक आणि युद्ध काळातील गरजू नागरिक यांच्यासाठी चालू करण्यात आलेलं होतं। सुरुवातीला या रेशन कार्डचं जे स्वरूप होतं एक कागदी कुपनासारखं होतं। याची तात्पुरती नोंदणी करण्यात येत होती आणि सरकारकडून नियंत्रित असलेली काही मोजकी दुकाने होती। यानंतर भारतामध्ये 1960 ते 1990 या कालावधीच्या दरम्यान PDS म्हणजेच पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम याची सुरुवात झाली आणि या PDSचं जे उद्दिष्ट होतं ते होतं की गरिबांना स्वस्तामध्ये गहू, तांदूळ आणि साखर असे धान्य मिळवून देणे। आणि या अंतर्गतच संपूर्ण देशामध्ये फेअर प्राईस शॉप्स म्हणजे रेशन दुकाने हे चालू करण्यात आली आणि या राशन दुकानांचा विस्तार हा संपूर्ण देशभरामध्ये करण्यात आला। परंतु पुढे चालून यामध्ये सुद्धा समस्या यायला सुरुवात झाली। यामध्ये भ्रष्टाचार वाढला आणि जे अन्नधान्य ज्या लोकांपर्यंत पोहोचावं लागत होतं, ज्या गरजू लोकांपर्यंत पोहोचावं लागत होतं, त्यांच्यापर्यंत हे स्वस्त धान्य पोहोचत नव्हतं। अशा प्रकारच्या समस्या यामध्ये यायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळेच 1997 मध्ये मोठा बदल करण्यात आला आणि TPDSची सुरुवात करण्यात आली। TPDS म्हणजे टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, याची सुरुवात 1997 मध्ये करण्यात आली। त्यानुसार देशभरातील लोकांना 2 गटामध्ये विभागण्यात आलं। या 2 गटामध्ये BPL बिलो पॉवर्टी लाईन आणि APL अबोव पॉवर्टी लाईन अशा प्रकारचे 2 गट बनवण्यात आले आणि ही विभागणी फक्त यासाठी करण्यात आलेली होती की खरोखर जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत स्वस्त धान्य पोहोचलं पाहिजे। आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये 1999 नंतर ट्राय कलर रेशनिंग सिस्टम चालू करण्यात आलं। तो ये हैं 3 तरह के राशन कार्ड। पीला कार्ड APL के लिए, संतरी कार्ड PHH और साफेद कार्ड BPL। यामध्ये पिवळा कलर हा BPL धारकांसाठी म्हणजे गरीब लोकांसाठी, यानंतर केशरी कलर हा मध्यम वर्गांसाठी आणि पांढरा कलर हा श्रीमंत लोकांसाठी, अशा प्रकारचे 3 कलरचे रेशन कार्ड महाराष्ट्रामध्ये चालू झाले। आणि अशा प्रकारचे 3 रंग आणण्यामागे हेतू होता की पात्र लोकांना सहज ओळखता यावं यासाठी। यानंतर देशाच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे रंग वापरण्यात आले। राशन कार्ड 3 प्रकार के होते हैं, APL, PHH और BPL। इनके तहत आपको क्या लाभ मिलते हैं ये जानना जरूरी है। यानंतर इसवी सन 2000 मध्ये एक महत्त्वाची योजना आली आणि ही योजना होती अंत्योदय अन्न योजना। ही योजना सर्वात गरीब लोकांसाठी होती। या योजनेनुसार प्रति महिना 35 किलो अन्नधान्य मिळणार होतं। यामध्ये होते गरीब, विधवा, वृद्ध आणि अपंग यांचा समावेश यामध्ये होता। आणि यानंतर 2013 मध्ये नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट हा लागू करण्यात आला आणि ह्या ॲक्टनुसार कोणती गोष्ट बदलली, या ॲक्टनुसार आता रेशन हा हक्क बनला होता आणि या ॲक्टनुसार 75% ग्रामीण तर जवळपास 50% शहरी जनतेला यानुसार कव्हर करण्यात आलेलं होतं। आणि या ॲक्टनुसार पुन्हा नवीन वर्गीकरण करण्यात आलं। यामध्ये AAY अत्यंत गरीब आणि PHH म्हणजे गरीब प्राथमिक अशा प्रकारचं वर्गीकरण या नवीन ॲक्टनुसार करण्यात आलेलं होतं। त्यानुसार 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ आणि 1 किलो इतर धान्य असं मिळणार होतं। याच्यानंतर 2018 ते 2025 या कालावधीच्या दरम्यान मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले। यामध्ये आधार लिंक, eKYC आणि डिजिटल रेशन कार्ड अशा प्रकारचे बदल होते। याच्यानंतर आली वन नेशन वन रेशन ही योजना। या योजनेचा फायदा असा सांगण्यात येतो की या योजनेनुसार आता भारतामध्ये कुठेही रेशन मिळणार, म्हणजे देशामध्ये जे मायग्रंट्स वर्कर आहेत, जसे जे लोक कामासाठी या ठिकाणाहून त्या ठिकाणी स्थलांतर करतात, काही लोक काही कामगार जे कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात, त्या लोकांना आता ज्या ठिकाणी ते कामासाठी जातील त्या ठिकाणी सुद्धा रेशन मिळू शकेल, असा या योजनेचा फायदा आहे।
आज देशामध्ये जवळपास 20 कोटी रेशन कार्ड हे डिजिटल झालेले आहेत. आता तुम्हाला हे सांगतो की 2026मध्ये रेशन कार्डच्या बाबतीमध्ये कोणते नवीन बदल करण्यात आलेले आहेत. या नियमानुसार उत्पन्नाची मर्यादा ही 2 ते 2.5 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. याशिवाय या नियमानुसार पुढील लोक हे अपात्र राहणार आहेत. यामध्ये कोण आहेत? ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या घरातील एखादा व्यक्ती इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल, याशिवाय त्यांच्याकडे जर मोठी मालमत्ता असेल तर वीज बिल वापर हा जास्त असेल. प्रशासनानुसार या नवीन नियमांचा हेतू हा पारदर्शकता आणणे, फेक रेशन कार्ड बंद करणे, याशिवाय योग्य लोकांपर्यंत लाभ पोहोचवणे असा आहे. तर तुम्हाला हे सांगतो की 2026च्या नियमानुसार रेशन कार्डचे कोणते कोणते प्रकार पाडण्यात आलेले आहेत. 2026च्या नियमांनुसार रेशन कार्डचे AAY अत्यंत गरीब लोकांसाठी, ज्यामध्ये 35 किलो अन्नधान्य मिळणार आहे. दुसरा PHH हे गरीब लोकांसाठी आहे, यामध्ये 5 किलो प्रति व्यक्ती अन्नधान्य मिळणार आहे. या बदलांनुसार नवीन प्रकार आहे NPHH, यामध्ये नॉन पुअर म्हणजेच या लोकांना कोणत्याही प्रकारची सबसिडी मिळणार नाही आहे. त्यामुळं आता या 2026च्या या नवीन नियमानुसार तुमचं रेशन कार्ड हे या NPHH या कॅटेगरीमध्ये किंवा या वर्गीकरणानुसार नॉन पुअरमध्ये तर नाही ना, याची खात्री करा. आणि तुमच्याजवळ सध्या कोणत्या रंगाचं रेशन कार्ड आहे ते कमेंट करा. त्यामुळं आता एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं रेशन कार्ड हे या नवीन कॅटेगरीमध्ये तर नाही आहे ना, म्हणजेच NPHH नॉन पुअर या कॅटेगरीमध्ये जर तुमचं रेशन कार्ड आलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची सबसिडी मिळणार नाही. त्यामुळं या नवीन नियमानुसार तुमच्या सर्व सबसिडी बंद होऊ शकतात आणि अन्नधान्यसुद्धा मिळणं तुम्हाला बंद होऊ शकतं. 2026चे नियम आहे. या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डबद्दल संपूर्ण माहिती पाहिली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा. याशिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.